पनवेल मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूरजी आपल्यासोबत आहेत. ते प्रचार करतायत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात फिरताना प्रचार करताना पायी फिरणं जास्त सोयीस्कर असतं, कारण का गाड्या जाणं किंवा ठिकठिकाणी राहून अशा पद्धतीनं ओळणी करावी लागते, कारण गाव असतात, त्यांचे व्यक्तिगत नातेवाईक संबंध असतात. तर शहरी भागामध्ये आपण रथामधून रॅली करतो किंवा रथातून तिथून रॅली करायला बरं पडतं, कारण बरेच इमारती असतात आणि सगळीकडे पोहोचणं शक्य होत नाही. पण गावात पायीच फिरावं लागतं. हो, पनवेल विधानसभा मतदारसंघ असा आहे की ज्यामध्ये पनवेल महापालिका पूर्ण 20 वॉर्ड आहेत आणि पंचायत समितीचे या ठिकाणी 8 भाग आहेत. पंचायत समितीचे 8 गट आहेत. तर या सगळ्यामध्ये आता थोडं शहरीकरण व्हायला लागले, पण अद्याप ग्रामीण भागामधले गावठाणाच्या आतमधले रस्ते अरुंद असतात तुलनेनं. आणि जर आपण पाहिलं तर पनवेलची मतदार संख्या ही आता 6,45,000च्या आसपास आहे. 6,45,000 म्हणजे याच्यावरती महाराष्ट्रात फक्त एकच मतदारसंघ आहे, तो म्हणजे चिंचवड. 6.5 लाखाच्या वरती आहे काहीतरी. इतका मोठा मतदारसंघ फिरताना तोच प्रश्न होता की शहरी आणि ग्रामीण आम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतंय. मी आता सध्या दिवसा ग्रामीण भाग आणि संध्याकाळच्या वेळेला शहरी भाग, आणि मग शहरी भागामध्ये सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्याच्यामुळे आता सध्याच्या घडीला तर असं आहे की अंदाजे 4,70,000च्या आसपासचं मतदान हे शहरी आहे. तिथेही पूर्णपणानं प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊ शकत नाही, आणि मग त्यामुळे तिथे संध्याकाळी बाईक रॅली काढणं एक प्रभागाची, आणि ग्रामीण भागामध्ये एक पंचायत समितीने ह्या एक दिवशी जाणं असं करावं लागतंय. आणि हे सगळं करत असताना शहरामध्ये बाईक रॅली, ग्रामीण भागामध्ये पदयात्रा, असंच त्याच्यामध्ये करावं लागतं सातत्यानं. ग्रामीण भागामध्ये फिरताना, कारण का हा सगळा भाग जो आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नातेसंबंध जपणं फार महत्त्वाचं असतं. राग, लोभ किंवा आम्हाला का बोलवलं नाही, आमच्यापर्यंत का आला नाही, आमच्या गल्लीत का आला नाही, आमच्या दाराजवळ का आला नाही, हे खूप सांभाळावं लागतं. खरं तर कसं आहे की स्वभाव वैशिष्ट्ये प्रत्येक माणसाची आहेत. आता ग्रामीण भागामध्ये ही सारी मंडळी वर्षानुवर्ष इथे राहतात. वडील खासदार होते 2 वेळा या ठिकाणी, त्यामुळे काही लोकांशी कौटुंबिक संबंध पिढ्यांचे आहेत, आणि त्यामुळे त्यांचा आग्रह राहतो. आणि जसा त्यांचा आग्रह राहतो तितक्याच हक्कानं ती सारी मंडळी माझ्या प्रचारामध्ये सहभागी होतात. अनेक वेळेला विरोधक मंडळी गैरसमज निर्माण करून देतात, त्यावेळेला ते दूर करण्याचं काम सुद्धा हेच कार्यकर्ते आग्रहानं हक्कानं करून देतात. या आपण कोणत्या गावात आहे? आता वांगणी गावात आहे. बाजूला शेती, घरं, काही जुनी कौलारू घरं आहेत, काही नवीन सिमेंटची घरं आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती चौथ्यांदा आपण निवडणूक लढवतोय. हॅट्रिक तर आपण मारलेलीच आहे, पण कुठेतरी असं वाटलं होतं की अँटी इन्कम्बन्सी असेल किंवा आपण जी कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत आपण पोहोचवलेली आहेत. मगाशी तुम्ही तुमच्या भाषणामध्ये ऐकलं की चौथ्यांदा भाजपने आपल्याला संधी दिलेली आहे. तर याच्यामधून चौथ्यांदा आपण निवडून लढवत आहे, त्यामुळे काय आता पुढे विजन ठेवून चालू? खरं तर असं आहे की प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आपण सगळ्यांच्या मनाप्रमाणे सगळी कामं करू शकू असं नाही. एखादा वर्ग आहे मोठ्या समाजाचं फायदा करून देत असताना कुठेतरी दुखावला जाऊ शकतो व्यक्तिगतरित्या, पण आपल्याला त्याला आपली भूमिका पटवून सांगता येते, तशी पटवून सांगता येणं, आणि त्याच वेळेला या सगळ्या परिसराच्या पुढचा विकास लक्षात ठेवून त्याप्रमाणे यासाठी आपण काम करत राहिलं पाहिजे. मग त्यामध्ये जर महापालिका असेल तर महापालिका हद्दीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की नागरी सुविधा जास्तीत जास्त मिळाल्या पाहिजे असा लोकांचा आग्रह असतो. ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये लोकांचं म्हणणं असतं की ठीक आहे, काही प्रकल्प येत असते त्याच्यामध्ये, समजा नैनासारखा प्रकल्प आहे, मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे. या सगळ्या प्रकल्पांमध्ये आमचं नुकसान होता कामा नये, आमचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे, ही प्रत्येकाची भावना आहे. आणि मला वाटतं ती भावना काही चुकीची नाही. जर देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना विमानतळाचा प्रकल्प येतोय, आणि त्या विमानतळाचा प्रकल्प आल्यानंतर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे पुनर्वसन झालं, त्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आज ओरड नाही आहे.
चांगलं पुनर्वसन झालं. विमानतळाचा प्रश्न माझा पुढचा होता की विमानतळ आपल्या मतदारसंघामध्ये थोडं म्हणजे बाहेरच येत असं बघायला गेलं तर, पण त्या विमानतळामुळे कुठेतरी या शहराचा आता झपाट्याने विकास होईल किंवा एक शहराची जी आपण म्हणतो की इंडस्ट्रियल लेवल किंवा रहिवासी जी लेवल असते किंवा एक रेशो रेट असतो तो आता कुठेतरी खूप हाय गेलेला आहे, कारण का इथल्या आता जमिनीचे भाव वाढलेले आहेत. विमानतळ असल्यामुळे एक इंटरनॅशनल सिटी म्हणून देखील दोन्ही पाहिलं जाईल. पद्धतीने आहे. एकतर अस्तित्वात असलेल्या जे काही शहरं आहेत याच्यात लोकसंख्या वाढणार, तिथल्या व्यवस्थेवरती ताण येणार आहे, त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आणि दुसरं की विमानतळाच्यामुळं ज्याला न्यू एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल नोटिफाईड एरिया म्हणतो आपण, नैना प्राधिकरण बनवलंय, तर त्यांनी जे मॉडेल आणलेलं आहे त्या मॉडेलच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. फक्त तो प्रयत्न करत असताना विरोधक की ज्यांच्याकडे प्रचाराचे काही मुद्दे नाहीत, तर ते मुद्दे आम्ही लोकांच्याकडे जाऊन यापूर्वी क्लिअर केलेले आहेत. सिडकोच्या बरोबर त्यांच्या संवाद बैठका घडून दिलेल्या आहेत आणि त्याच्या बरोबरीनं या सगळ्या लोकांच्या हक्कावरती कुठली गदा येता कामा नये, त्यांची जमीन, त्यांची घरं याला कुठल्याही पद्धतीनं त्यांनी धोका पोचवता कामा नये, असं सगळंच आम्हाला या परिसरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एस्टॅब्लिश करायचं आहे. किंवा अँटी इन्कम्बन्सी नाही, लोकांच्या मनात काही शंका असतात, तर शंका दूर करणं हे आम्ही 365 दिवस करत राहतो. आता याही कालावधीमध्ये प्रकर्षानं समोर येतं, कोणाच्या तरी मनात एखादी आढी राहण्यापेक्षा आपण या मुहूर्तावरती ती आपण कन्फर्म केली, आपण त्याला जर योग्य ते उत्तर दिलं, त्या माणसाचं समाधानी होतं. आणि माझ्या अनेक वेळा लक्षात आलं की जो रागावलेला माणूस असतो तो तितक्याच द्वेषानं तुमच्यासाठी काम करायला पण उभा राहतो. तर या सगळ्याचं मिश्रण आहे आणि मला खात्री आहे की हे मिश्रण सगळीकडेच दिसत असणार. 2000 कोटी, मगाशी आम्ही प्रचारामध्ये साऊंड बाईकवर ऐकत होतो की 2000 कोटींची आपण इथे विकास कामं केलेली आहेत 3 टर्ममध्ये. तर ती नेमकी विकास कामं कशी आहेत? कारण एखाद्या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा जसा आपला मतदारसंघ तसा मोठाच आहे, पण ह्या 2000 कोटीचं नेमकं काय गणित आहे? 2000 कोटीची कामं आपल्याला जी सांगितली आहेत याच्यामध्ये महापालिकेची कामं आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा नियोजन याचा निधी आहे. याच्यात सिडकोच्या कामांचा निधी नाही, नैना प्राधिकरणानं घोषित केलेल्या कामांचा निधी नाही. ही सगळी कामं ही या महानगर क्षेत्रात आहे. प्रचंड प्रमाणामध्ये हा परिसर विकसित होतोय आणि विमानतळ झाल्यावर हा तिपटी चौपटीनं वाढणार आहे हा सगळा मतदारसंघ. गावठाण विकास, आपल्या गावात आपण म्हणून म्हणतो, ग्रामीण भाग आपल्या इथे बऱ्यापैकी आहे, तर गावठाण विकास याच्याकरता काय विशेष आपली योजना आहे का? कारण का 3 टर्म असल्यामुळे आता तुम्हाला गावातल्या एक एक गोष्टी माहीत असेल की इथं काय पाहिजे, इथं काय नाही पाहिजे. महापालिका हद्दीमध्ये आम्ही पाठपुरावा केला की महापालिका हद्दीमध्ये जी गावं आली त्याच्यासाठी ज्या म्हणजे पिण्याचं पाणी त्याच्या कामांना सुरुवात झाली, भुयारी गटार सांडपाणी वाहून नेण्याच्यासाठी याच्या कामांना सुरुवात झाली. आणि त्याचबरोबरीनं आता रस्ते किंवा एखाद्या ठिकाणी तलाव असेल, तलावाच्या बरोबरीनं आता त्या ठिकाणी कुठे मैदान चांगलं विकसित करणं आहे, कुठे बगीचा विकसित करणं, हे गावामध्ये सुरुवात झालेली आहे या कामांना. आणि याच्या बरोबरीनं आता आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये हार नको, हार तुम्ही घाला. या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली. आता याच्या बरोबरीनं आता आम्हाला जो बाकीचा ग्रामीण भाग आहे, आपण आता ज्या रस्त्यावरून चालत आलो तो कॉन्क्रीट झालेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी MMRDAच्या निधीतून कॉन्क्रिटीकरणाची कामं झालीत. मोठे रस्ते हे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. आता इथेच आमच्या परिसरामध्ये माची प्रबळगड आहे, तर माची प्रबळगड या ठिकाणी एनर्जी पार्क निर्माण करावं या दृष्टिकोनातून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी निधी सँक्शन केला. या सगळ्या कामांना आता सुरुवात होते. आणि माझा आग्रह आहे, नैना प्राधिकरणाच्या दृष्टिकोनातून लोकांचं समाधान झालं पाहिजे आणि लोकांचं समाधान झाल्याच्या नंतर जर नैना काम सुरू करणार असेल तर त्याही वेळेला नैनाच्या टीपी स्कीममधून शहरं उभी राहतील वेगवेगळी, पण त्या शहरांच्या बरोबरनं गावामधल्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी, गटारं, बगीचे, मैदानं या सगळ्या पायाभूत सुविधा जशा त्या शहरांमध्ये असतील, आज आहेत सिडकोच्या वसाहतींमध्ये, तशा सुविधा गावांमध्ये मिळाल्या पाहिजेत. हा आग्रह गेला काही काळ मी कायम ठेवलाय. सिडकोनं या संदर्भामध्ये अभ्यासाला सुरुवात केली
आणि मला खात्री आहे की लवकरच या दृष्टिकोनातून कामांना सुरुवात होणार. मी जास्त वेळ घेत नाही, कारण तसंही दिवाळी आणि सगळ्या गोष्टींमुळे वेळ फार कमी उरलेला आहे. यामुळे तुम्ही प्रचार कंटिन्यू करा. या अशा रीतीनं उमेदवार जे आहेत यांना घरोघरी जावं लागतं. लोक आपण पाहिलं असेल की अगदी 100 मीटरच्या रस्त्यापर्यंत जवळपास 7 ते 8 महिलांनी त्यांना औक्षण केलेलं आहे. तर ही एक प्रकारे प्रथाच पडून गेलेली आहे प्रचार करताना, की गावागावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्यांना नमस्कार करणं, सगळ्यांना भेटणं हीच प्रचाराची रणधुमाळी आहे. आणि या आता प्रचाराच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झालेली आहे. निवडणुका जाहीर झाल्या, दिवाळी होती, त्यामुळे दिवाळीमध्ये कोणी घरामध्ये जाऊन किंवा प्रचार कोणीही केला नाही. लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं कोणत्याही बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रचार उमेदवारांनी केलेला नाहीये. त्यामुळे येऊन इथं आता दिवाळी संपलेली आहे, बंडखोर जे आहेत किंवा फायनल उमेदवार कोण आहेत त्यांची यादी देखील समोर आलेली आहे. त्यामुळे गावागावात शहराशहरांमध्ये गल्ल्यागल्ल्यामध्ये जाऊन प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती आता प्रत्येक उमेदवारांनी सुरू केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पनवेल.